विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद. ठाणे रेल्वे स्टेशन सॅटिस पुलाखालील ठाण्यातील कार्यक्रम उत्साहात संपन्न. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्पा शुक्रवारी 8 डिसेंबरपासून सुरू झालाय. या यात्रेत शनिवारी 9 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. ठाण्यात हा कार्यक्रम ठाणे रेल्वे स्टेशन सॅटिस पुलाखाली होणार आहे. यावेळी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद ऐकण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी PM उज्ज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी, अपग्रेडेशन, PM स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन, ई-बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती स्टॉलवर देण्यात आली. तसंच नोंदणीही करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य शिबिर, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबिर असे विविध उपक्रमही या कार्यक्रमस्थळी झाले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीतील एकूण 74 ठिकाणी जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोपरी आणि वागळी इस्टेट भाग झाला असून आता नौपाडा आणि लोकमान्य नगर ही यात्रा येत आहे. विविध योजनांसाठी गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणं, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणं, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणं हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबवले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, स्थानिक नगरसेवक आणि भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले तसंच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विकासाचं आयोजन करण्यात आलं. विकसित भारत संकल्प यात्रा ही सुरू झालेली आहे. त्याचा रथ सर्वच ठिकाणी फिरत आहे. देशभरामध्ये केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचाव्या आणि जास्तीत जास्त लाभार्थी तयार व्हावे हा एक उद्देश या सगळ्या संकल्प यात्रेचा आहे. केंद्राच्या ज्या लाभाच्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचून लोकांचा त्याच्यामध्ये फायदा व्हावा हा दृष्टिकोन या पूर्ण यात्रेचा आहे. आज या यात्रेचा भाग म्हणून मोदीजींनी देशभरामध्ये लोकांशी संवाद साधला आहे आणि या योजनेचा उद्देश लोकांसमोर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये लोकांशी संवाद साधत असताना लोकांना ज्यांना लाभ भेटला आहे त्यांचा अनुभव आणि पुढे ज्यांना लाभ भेटावा या दृष्टिकोनाने काय केलं पाहिजे त्याच्या संदर्भाचं मार्गदर्शन मोदीजींनी केले. मला निश्चितपणे विश्वास आहे की या संकल्प यात्रेच्या माध्यमाने लोकांचा जास्तीत जास्त फायदा होईल. केंद्राच्या योजना या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील आणि त्याच्या माध्यमाने त्यांचं राहणीमान हे निश्चितपणे वाढेल. देशाला तिसऱ्या क्रमांकावर जगभरामध्ये आणण्याचा जो प्रयास जो संकल्प मोदींनी केला आहे तो निश्चितपणे या यात्रेच्या माध्यमाने हवा प्रदूषण रोखण्यासाठी भरारी पथकाकडून सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत आनंदनगर नाका येथे डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर दंडात्मक कारवाई. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकानं डेब्रिज वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवर कारवाई केली. परिमंडळ 2चे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण 140 डंपर वाहनं तपासण्यात आली. त्यापैकी 2 वाहनं बांधकामांचा डेब्रिज ठाण्याच्या हद्दीत आणली जात होती. या वाहनांना जॅमर लावण्यात आले. तसंच प्रत्येकी 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. हे भरारी पथक या परिसरात अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डंपरला डेब्रिज वाहतुकीचा स्कॅन कोड असणं आवश्यक आहे.
तसंच मुंबई महानगरपालिकेचा डेब्री वाहतुकीस परवानगी असल्याचा परवानाही आवश्यक आहे. त्याचबरोबर गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणं आवश्यक आहे. तसंच याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्यात. त्याचसोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यावर आत्तापर्यंत 22 तक्रारी नोंदवण्यात आल्यात. महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष आसद चाऊस यांनी दिली आहे. येत्या 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्या अनुषंगानं 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, तुळजाभवानी मंदिराजवळ गणेशवाडी 5 पाकाडी येथे हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवणयंत्र वाटप, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह, कॅल्शियम, मणक्याचे आजार, हृदयरोग तपासणी, रक्तदाब आणि ECG तपासणी तसंच रक्तदान शिबिरं आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या शिबिरात काही आजारांवरील औषधांचंही मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं आसद चाऊस यांनी सांगितलं. तर दिवसरात्र बातमीकरिता करत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यात अनेक पत्रकार हयगय करीत असतात. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे अनेकांना कर्णदोष होण्याचीही शक्यता असते. शिवाय नेत्रविकार, रक्तदाब या व्याधीही जडल्या जाऊ शकतात. त्यासाठी या शिबिरामध्ये पत्रकारांचीही विशेष तपासणी करण्यात येणार असल्याचं आसद चाऊस यांनी सांगितलं. सर्व डायबिटीज चेकिंग सर्व करण्यात आलेले आहे. महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरची आम्ही या ठिकाणी मशीन मागवलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सरची मशीन मागवण्याचा उद्देश असा आहे की आपण बघत आहेत की या कॅन्सरचा जो प्रमाण आहे प्रत्येक 4 मिनिटात 2% महिलांना हा कॅन्सर होतो आणि हा कॅन्सरला कुठेतरी प्रतिबंध किंवा कुठेतरी हा कॅन्सर कसा आपल्याला रोखण्यास यश येईल यासाठी आम्ही हा आरोग्य शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे. त्याची बाहेर जर आपण तपासणी बघितली तर ती 5,000 पर्यंत असते, कारण ती खूप महाग आहे. त्यामुळे लोक ते करत नाहीत आणि नंतर तो प्रमाण वाढतो. त्यासाठी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या ठाण्याच्या टीमनी ठरवलं की हा सुद्धा आरोग्य शिबिर आपण फ्री ऑफ करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ते केलेलं आहे. कानाचे यंत्रणा आहेत ते आम्ही स्वस्त दरात देणार आहेत आणि पूर्ण ठाणेकरांसाठी हा आरोग्य शिबिर आयोजन केलं आहे. तर सर्वांनी या ठिकाणी येऊन याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. ठाण्यातील सिडको परिसरातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य. ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडीचं साम्राज्य लाभलं आहे. ठाण्यातील सिडको परिसरात असणाऱ्या खाडीकिनारी मात्र मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले. या ठिकाणी अधिक प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, पत्रावळ्या तसंच इतर कचराही दिसून येतो. एकीकडे ठाणे शहरात सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, बदलते ठाणे असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मात्र ठाण्यातील सिडको परिसरातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असल्यानं स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे या उपक्रमाबाबत
केवळ नोटीस बजावण्याची कारवाई करू असं सांगत काढता पाय घेतलेल्या ठाणे महापालिकेच्या वतीनं जिल्ह्यात मराठी पाट्या हटवण्याची कामगार आयुक्तालयाकडे जबाबदारी. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून सध्या ठाण्यात मनसे आक्रमक झाली आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या परवाना विभागाकडून दुकानदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु केवळ आम्ही नोटिसा बजावू शकतो, कारवाईचा अधिकार आम्हाला नाही असं सांगत पालिकेने यातून काहीसा काढता पाय घेतलाय. परंतु कामगार आयुक्तालयानं मात्र महापालिकेनं आम्हाला प्रस्तावित कागदपत्र सादर केली तर आम्ही निश्चित कारवाई करू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाण्यातच नव्हे तर जिल्ह्यात मराठी पाट्या हटवण्याची जबाबदारी ही कामगार आयुक्तालयाकडेच आली आहे. त्यामुळे महापालिका त्यांना कशा पद्धतीनं पुरावे सादर करते त्यावर कारवाई निश्चित असल्याचंच यातून स्पष्ट होतंय. असं असलं तरी महापालिकेनं पहिल्याच दिवशी 149 आस्थापनांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकानं व आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 नुसार दुकानं आणि आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणं बंधनकारक आहे. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीतील 9 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्यामार्फत दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठीत असतील याची तपासणी करण्यात येते. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठी भाषेतच निश्चित केलेल्या आकारापेक्षा लहान असणार नाहीत अशा प्रकारे लावणं बंधनकारक आहे. तसंच प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असले तरी त्यावरील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणं देखील आवश्यक आहे असं महापालिकेमार्फत काढण्यात आलेल्या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले.